नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, स्त्री घरातील आई, माता, बहीण, आजी, पणजी तसेच बायको या वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते। जन्म झाल्यापासूनच स्त्री शरीरामध्ये सातत्याने बदल घडत असतात आणि वयानुसार हे बदल दिसूनही येतात। साधारणपणे स्त्री शरीराचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला गर्भाशय, बीजकोश आणि स्तन या प्रामुख्याने महत्त्वाच्या अवयवांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि गर्भधारणेसाठी तसेच प्रजनन आरोग्यासाठी हे तीन अवयव अत्यंत महत्त्वाचे असतात। साधारणपणे ज्यावेळेला एखादा आजारासाठी आपण डायग्नोसिस करतो किंवा निदान करतो त्यावेळेला गर्भाशयाचे आणि बीजकोशाचे आजार हे आपल्याला समजून येतात, पण स्तनांकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं। ज्यावेळेला पुढे जाऊन प्रसूती होते त्यानंतर फक्त दुधासाठी स्तनांचा उपयोग केला जातो असा विचार बहुतांश लोकांच्या मनामध्ये असतो आणि तोच पुढे चालवला जातो। परंतु स्तनांच्या ठिकाणी होणारे आजार, त्याची कशी काळजी घ्यावी, त्याबद्दल लोकांच्या मध्ये असलेले समज, गैरसमज याबद्दल आजही अनेक लोकांना शंका आहेत किंवा आजही त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते। इवन स्त्रिया सुद्धा ह्या गोष्टींकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच स्तनांच्या ठिकाणी होणारे आजार, त्याची लक्षणे, त्याबद्दल असणारे गैरसमज याबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत। प्रेक्षक हो, स्तनांच्या ठिकाणी होणारा अत्यंत घातक आजार आणि बहुतांश प्रमाणामध्ये पसरणारा आजार म्हणजे स्तनांचा कर्करोग आणि म्हणूनच आज आपण सर्वसामान्यपणे चर्चा करणार आहोत स्तनांचा कर्करोग जनजागृती या विषयावर। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे स्तन कर्करोग जनजागृती। विषय पुन्हा एकदा सांगते, आजचा आपला विषय आहे स्तन कर्करोग जनजागृती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आर.ए. पोद्दार कॉलेजच्या असोसिएट प्रोफेसर डॉक्टर ज्योती मेघडंबर मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। धन्यवाद। प्रेक्षक हो, मॅमची थोडक्यात ओळख करून देते मी तुम्हाला। डॉक्टर ज्योती विष्णू मेघडंबर नवनाळे, आपण आर.ए. पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वरळी मुंबई येथे रोगनिदान विकृती विज्ञान या विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहात। मॅमने रोगनिदान या विषयामध्ये MD ही पदव्युत्तर पदवी तसेच PhD या विषयामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे। मॅमना या क्षेत्रातील एकूण 21 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे। स्तनांचा कर्करोग या क्षेत्रात मॅमनी भरीव कार्य केलेलं आहे। तसेच या विषयावर मॅमनी अनेक आरोग्यविषयक कॅम्प, गेस्ट लेक्चरर तसेच स्क्रीनिंग यांसारखी चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतलेला आहे। मॅमचे नॅशनल व इंटरनॅशनल लेवलला 20 पेक्षा जास्त रिसर्च पेपर प्रेझेंटेशन झालेले आहे। दैनिक लोकमत, जय भारत, दिव्य मराठी यांसारख्या अनेक पेपरमध्ये स्तनांचा कर्करोग या विषयावरती मॅमचे नेहमी पब्लिकेशन्स होत राहतात। आकाशवाणी रेडिओ केंद्रावर मॅमची अनेक वेळा मुलाखत झालेली आहे। मॅमना 2019 डिसेंबरमध्ये वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड यांच्या वतीने मराठवाडा भूषण अवॉर्ड मिळालेला आहे। तसेच याच संस्थेकडून हिरकणी रत्न अवॉर्डनेही मॅमना सन्मानित करण्यात आलेले आहे। 2019 मध्ये मरीना लॅब चेन्नई बेंगलोर यांच्या वतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम फॉर टीचिंग एक्सलन्सने सन्मानित करण्यात आलेला आहे। 2017 मध्ये लोकमत सखी मंचातर्फे सोशल हेल्थ अवॉर्डने मॅमना प्रदान करण्यात आलेला आहे। तर प्रेक्षक हो, आजच्या पाहुण्यांची ओळख करून झालेली आहे, आजचा आपला विषयही तुम्हाला कळालेला आहे। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आजचा आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहे डॉक्टर ज्योती मेघडंबर नवनाळे मॅम। मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। साधारणपणे आपण बघायला गेलो तर पूर्वीच्या प्रमाणामध्ये हल्लीच्या जीवनशैलीमध्ये स्तनांचा कॅन्सर हा खूप झपाट्याने वाढत आहे आणि जेवढं त्याचं गांभीर्य असायला पाहिजे तेवढं आपल्या समाजामध्ये स्पेसिफिकली लेडीजला, महिलांना त्याच्याबद्दल अजूनही म्हणावी तशी पुरेशी माहिती नाही आहे। तर स्तनांचा कॅन्सर म्हणजे नक्की काय आहे मॅम? खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात आपण मॅडम। तर मला असं सांगायला या ठिकाणी आवडेल की स्तनांचा कॅन्सर हा एक शब्द आहे, पण जेव्हा कुठेही आपल्या शरीरामध्ये अनियंत्रित स्वरूपामध्ये जेव्हा पेशींची वाढ होते त्यावेळेला आपण त्याला कॅन्सर असं नाव देतो किंवा कर्करोग असं शुद्ध मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो। तर याच पेशींची अनियंत्रित वाढ जेव्हा स्त्रीमध्ये कुठल्याही ती स्तनांच्या ठिकाणी होते त्यावेळेला आपण त्याला स्तनांचा कॅन्सर असं म्हणतो। आता सध्या जर आपण बघितलं तर जगभरामध्ये खूप प्रचंड प्रमाण या कॅन्सरचं वाढलेलं आहे। साधारणपणे प्रत्येक 8 महिलेमध्ये एका
महिलेला स्तनांचा कॅन्सर आपल्याला झालेला दिसून येतो. हे झालं जगभरातलं प्रमाण. पण आपण आता जेव्हा आपल्या भारताचा विचार करतो तर भारताचा विचार करत असताना दर 28 महिलांच्या मध्ये एका महिलेला हा स्तनांचा कॅन्सर झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये मला एक गोष्ट निश्चितच सांगायला जास्त अधिक आवडेल, ती अशी की आपल्याकडे स्तनांच्या कॅन्सर संदर्भातलं अवेअरनेसचं प्रमाण किंवा आपण त्याला असं म्हणूया की जागृती जी आहे ती आपल्याकडे प्रचंड कमी प्रमाणात आहे. हेच जर आपण फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलं किंवा पाश्चात्य देशांमध्ये जर आपण याचा अभ्यास केला तर तिकडे निश्चितच अवेअरनेसचं प्रमाण किंवा या आजाराबद्दल असणारी जनजागृती ही खूप प्रचंड आहे. आणि त्यामुळे निश्चितच तिकडचं मृत्यू होण्याचं प्रमाण देखील कमी आहे आणि तेच आपल्याकडे मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे. बरोबर. ज्या वेळेला स्तनांच्या कर्करोगाचा विचार केला जातो त्यावेळेला त्याचे काही प्रकार किंवा उपप्रकार किंवा काय असतं नक्की, त्याची लक्षणे वगैरे कशी असतात? मुळात आपण ना मॅडम थोडंसं मला असं वाटतं की प्रकारांकडे तर आपण वळूच या, पण आधी आपण थोडीशी स्तनांची रचना आपण नक्कीच सुरुवातीला बघूयात. कारण तिथून आपण जर सुरुवात केली तर महिलांना ते जास्त अधिक आवडेल असं मला वाटतं. तर आता स्तनांची जी रचना आहे ही अशी आहे की साधारण आता सुरुवातीलाच आपल्या मॅडमनी जसं म्हणलं त्याप्रमाणे दुग्ध ग्रंथी किंवा दुग्ध नलिका ज्या असतात या स्तनांमध्ये असतात की जे बाळ झाल्यानंतर त्याच्यातून दूध स्त्रवत असतं आणि त्यासाठी स्तनांचा जास्त महत्त्वाचा उपयोग आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतरचं जे आहे की लसिका ग्रंथी या देखील स्तनांमध्ये असतात, लसिका वाहिन्या असतात, चरबी किंवा उती आपण ज्याला मराठीमध्ये म्हणूयात ते असतं. पण सगळ्यात महत्त्वाच्या ज्या आहेत या स्तनग्रंथी आणि स्तननलिका ज्याला आपण डक्ट्स म्हणतो, म्हणजे ब्रेस्टमधल्या असलेल्या डक्ट्स आणि त्याला मराठीमध्ये म्हणता येईल स्तनग्रंथी आणि स्तननलिका. तर या ज्या आहेत ह्या आपल्या स्तनांचा कर्करोग होण्यामागे खूप जास्त मोठी भूमिका बजावतात असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लिम्फ नोड्स आहेत किंवा ज्या दुग्धनलिका आहेत याचा आपल्याला विचार थोडासा पुढे जाऊन आता आपल्या मुलाखतीमध्ये येईलच की या कशा महत्त्वाचा रोल निभावतायत स्तन कॅन्सर होण्यामागे. बरोबर. मग स्तन कॅन्सर निर्माण करणारी कारणे नक्की कोणकोणती असतात? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम. आता खूपदा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेला पहिला त्यांचा प्रश्न असतो की का बरं मला हा कॅन्सर झालाय किंवा हा होऊ नये म्हणून मी काय करायचंय. तर प्रेक्षकांना मला असं निश्चितच सांगावंसं वाटेल की स्तन कॅन्सर होण्यासाठी असं एक कारण नाहीये की ज्याच्यामुळे स्तन कॅन्सर होतोय. आता उदाहरणार्थ की आता मी एक 4-5 दिवस झालंय की सतत आईस्क्रीम खातेय किंवा सतत मी फ्रीजमधलं पाणी पितेय किंवा सतत मी गारवाऱ्यात हिंडते आहे आणि त्याच्यामुळे मला एक 8 दिवसांनी सर्दी होईल, तर असं या आजारामध्ये निश्चितच नाही. प्रेक्षकांनो हे लक्षात घ्या. म्हणजे मला असं वाटतं की साधारणपणे महिला या कार्यक्रमामध्ये जास्त असाव्यात किंवा असतील, आणि नसतील तर आपण जे कोणी इथे आहात त्यांनी त्या महिलांना सांगावं की सगळ्यात महत्त्वाचं याला कुठलंही निश्चित कारण असं नाहीये मॅडम की ज्याला आपण म्हणूयात की या कारणामुळे स्तनाचा कर्करोग झाला. हां, निमित्त कारण आपल्याला निश्चितच खूप जास्त सापडतील, पण दिस इज अ जेनेटिक वन, म्हणजे जीन्समध्येच आपल्या या गोष्टी असतात आणि त्यामुळे पुढे चालून आपल्याला त्याला काही निमित्त कारणं मिळाली की हा स्तनांचा कॅन्सर होतो. आता तरी सुद्धा त्यातल्या त्यात आपण काही कारणांचा इथे अभ्यास करूयात किंवा सांगूयात. त्यातलं एक आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाच्या सगळ्यात लवकर म्हणजे साधारण 10व्या आणि 12व्या वर्षी जर मुलीला मासिक पाळी सुरू झाली तर. आता पूर्वी हे जे प्रमाण होतं साधारण आमच्या काळामध्ये किंवा आमच्या आज्यांच्या काळांमध्ये वगैरे हे प्रमाण थोडंसं जास्त होतं की उशिरा पाळी यायची मुलींना. पण आत्ताचं जे आपण लाईफस्टाईल बदललेलं बघतोय म्हणजे जीवनशैली जी आत्ताची बदललेली आहे किंवा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी बदललेल्या आहेत या सगळ्या प्रकारामुळे मुलींना मेनार्के म्हणजे मुलींचं पाळी येण्याचं जे वय आहे हे अत्यंत कमी झालेलं आहे. साधारण मुलींना 5वीमध्ये मुली गेल्या की जिला काही बिचारीला समजतही नाही, पण 5वीमध्ये तिला पाळी आलेली असते किंवा 6वीमध्ये पाळी आलेली असते. आमच्या काळात तेच वय जे होतं हे 8वीला असताना किंवा 10वीला असताना असायचं. तर त्या मुलीला कळत देखील नाही की 5वीला हे काय होतंय मला. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे मला असं नाही इथे म्हणायचंय की ज्या मुलीला 5वीत आणि 6वीमध्ये पाळी येते त्या प्रत्येकच मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होईल, नो, हे असं अजिबात नाहीये. पण हे निमित्त कारण निश्चितच आपल्याला या ठिकाणी असू शकतं.
दुसरं जे आपल्याला कारण या ठिकाणी अभ्यासता येईल ते म्हणजे उशिरा होणारी रजोनिवृत्ती, ज्याला आम्ही आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये म्हणतो मेनोपॉज. आता साधारणपणे मेनोपॉजचं जे वय असतं हे 45 ते 50च्या दरम्यान सांगितलेलं आहे. पण हेच जर 50च्या पुढे गेलं, कधी कधी 55च्या पुढे गेलं, तर उशिरा मेनोपॉज होणं म्हणजेच उशिरा मासिक पाळी थांबणं, हे जे आहे हे एक मोठं कारण आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे किंवा स्तनांचा कॅन्सर होण्यामागे बघायला मिळतं. आता नंतरचं एक महत्त्वाचं कारण आपणच बघूयात की वंध्यत्व. आता जी आपली बदललेली लाईफस्टाईल आहे किंवा मुलींचं लग्नाचं वाढतं वय, त्याचबरोबर करिअरिस्टिक झालेल्या मुली आपल्याला बघायला मिळतात. कधी कधी करिअर माझं कंप्लीट होऊ दे आणि मगच मी लग्न करीन असं आपण म्हणतो. मी सुद्धा असंच केलं होतं की नाही, आधी मला करिअर कंप्लीट करायचं आणि मग लग्न करायचंय, आधी मला MD व्हायचंय आणि मग लग्न करायचंय, आधी PhD व्हायचे आणि मग लग्न करायचंय. तर याच्यामुळे साधारण होतं काय की लग्नाचं वय जे आहे हे आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. आणि सोबतच त्याच्या मागून हँड इन हँड येणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे उशिरा झालेलं मूल. कधी कधी मूलच होत नाही, ज्याला आपण म्हणतो निसंतती असणं किंवा वंध्यत्व, हे पुढे चालून येणारी गोष्ट आहे. तर हे वंध्यत्व जर स्त्रीमध्ये असेल तर निश्चितच हे एक निमित्त कारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. दुसरी एक गोष्ट आहे की कुटुंब नियोजनाच्या साधनांचा अतिरेक करणं किंवा अतिवापर करणं. आता साधारणपणे जर योग्य वयामध्ये जर लग्न झालं त्या मुलीचं, तर ती पुढे विचार काय करते की मला आधी माझं करिअर कंप्लीट होऊ दे. त्यामुळे मग ती काय करते की सतत कुटुंब नियोजनाच्या किंवा त्या साधनांचा वापर करत राहते. फॉर एक्झाम्पल, खूपदा आपल्याकडे असं लक्षात येतं की पुरुष जास्त साधनं वापरत नाही, जेव्हा की स्त्रीला वापरायला लागतात. म्हणजेच काय, यातलं महत्त्वाचं कारण मला असं सांगता येईल साधन ते म्हणजे गोळ्या घेणं. तर खूपदा स्त्रिया आमच्याकडे येतात की माझ्या घरी काहीतरी कार्य आहे, देवाचं कार्य आहे, तर मला पाळी पुढे ढकलायची आहे. किंवा कधी कधी असं होतं की नाही, आता माझा काहीतरी मोठा कार्यक्रम आहे म्हणून मला गोळ्या हव्यात की पाळी पुढे ढकलायची. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या साधारणपणे सतत ती महिला किंवा ती स्त्री करत असते आणि नंतर पुढे जाऊन हे आपल्याला लक्षातही येत नाही तेव्हा जेव्हा आपण या गोष्टी करत असतो. बट दिस इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कॉज फॉर ब्रेस्ट कॅन्सर. नंतर आपण एक महत्त्वाचं कारण बघूया, त्याच्यामध्ये व्यसनाधीनता. आता आपल्याला लक्षात येईल की जी आजची स्त्री जी आहे ही करिअरिस्टिक तर झालेलीच आहे, पण त्याचबरोबर पुरुषांच्या बरोबरीने ती पुढे गेलेली आहे. कित्येकदा प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे पुरुष काम करत आहे तिथे जोडीला स्त्री देखील आहे. फॉर एक्झाम्पल, असं आपण म्हणूया की IT मधली काम करणारी स्त्री, तर तिथे जिथे पुरुष पूर्वी CEO पोस्टवर असायचे, तर तिथे आज स्त्रिया सुद्धा त्या पोस्टवर आहेत. स्त्रिया पायलट आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत. कुठल्याच करिअरमध्ये स्त्री ही कमी नाही आज. तर या ठिकाणी मला असं म्हणावंसं वाटतं की कित्येकदा अशा फील्ड्समध्ये काम करत असताना पार्ट्या करणं किंवा पार्ट्या होणं, आजकाल तर साधा वाढदिवस जरी असेल आपल्या ठिकाणी किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा मी हे सांगू शकेल की साधा वाढदिवस जरी असेल तरी आजकाल पार्टी करण्याचं आपल्याकडे फॅड आलेलं आहे. तर या पार्ट्या करत असताना जेव्हा सिगारेट आहे, मद्यपान आहे, टोबॅको आहे किंवा इतर सगळी जी व्यसनाधीनता आहे ही खूप जास्त प्रमाणात आपल्याला झालेली बघायला मिळते. आता मी थोडंसं इथे एक उदाहरण देऊ शकते की मी जिथे आता गव्हर्नमेंट हाजेली क्वार्टरला राहते तिथेच एक लाला कॉलेज म्हणून एक कॉलेज आहे, लॉ कॉलेज पण आहे आणि वेगळं आर्ट कॉमर्स सायन्स पण आहे. तर तिथे बऱ्याचदा मला असं दिसतं मॅडम की अगदी छोट्या वयातल्या मुली आहेत, त्या अगदी 11वी-12वीतला आहेत किंवा फार तर FYला वगैरे आहेत. आणि कित्येकदा मला जाता येताना बघायला मिळतं तिथे गाडीचं पार्किंग आहे, तिकडे उभं राहून मस्तपैकी त्या सिगारेट वगैरे ओढत असतात. तर मला इतकं वाईट वाटतं हे बघताना की किती छोट्या मुली आहेत या, पण हे सगळं करतायत. सो दिस इज अगेन वन ऑफ द व्हेरी बेसिक कॉज टू ग्रो ब्रेस्ट कॅन्सर इन दॅट फिमेल. नंतर आता त्याच्या पुढच्या कारणाकडे आपण वळूया. दॅट इज नथिंग बट द ओबेसिटी, ज्याला आपण अतिस्थूलता किंवा वजन वाढलेलं असणं असं आपण म्हणतो. तर हे जे वजन वाढणं आहे याच्या मागाहून खूप सारे व्याधी येतात. ब्रेस्ट कॅन्सरच असं नाही तर त्याच्या मागणं पहिलं येतं वजन वाढल्याबरोबर, ते म्हणजे BP वाढणं, ज्याला आपण हायपर टेन्शन असं म्हणतो आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये. ह्याचाच पुढे चालून जर आपण बघितला प्रकार तर हायपरटेन्शन नंतर आपोआपच मागणं येणारं जे आहे दॅट इज डायबेटीस. घरात जर असेल प्रमेह किंवा त्याला आम्ही डायबेटीस असं म्हणतो, घरात जर असेल आई वडिलांना तर निश्चितच त्या मुलांमध्ये तो येणारच आहे, नो डाऊट. पण
जर आपण जागृत झालो, जर आपण अवेअर राहिलो, तर आपल्याला निश्चितच थोडंसं प्रिव्हेन्शन करता येतं आणि कॉम्प्लिकेशनपासून आपल्याला वाचता येतं. तर तसंच आपल्याला जेव्हा स्तनांच्या कर्करोगाच्या बाबतीत सांगायचं असेल, जर त्या आईला, आजीला त्या घरातल्या कॅन्सर झालेला असेल किंवा ती ट्रीटमेंट घेत असेल किंवा कॅन्सरने ती मृत्यू तिचा झालेला असेल त्या घरामध्ये, तर निश्चितच मला असं वाटतं की त्या घरातल्या स्त्रियांनी निश्चितपणाने खूप चांगली काळजी घ्यायला हवी. तिला सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात आणि बिफोर काही होण्यापूर्वीच ती प्रिव्हेन्शन म्हणून तिने डॉक्टरकडे जावं की माझ्या घरात असं असं झालेलं आहे किंवा माझी आजी याने गेलेली आहे किंवा माझ्या आई जी आहे तिला आता केमोथेरपी किंवा काय व्हॉटेवर तिची मॅस्टेक्टॉमी झाली आहे, म्हणजे स्तन काढून टाकलाय किंवा ग्रेड 2 कार्सिनोमा आहे किंवा असं काहीतरी आहे, तर निश्चितच तिच्या मुलीने अगोदरच आपल्या गायनेकॉलॉजिस्टकडे जावं आणि ही हिस्ट्री सांगून त्या पद्धतीने प्रिव्हेन्शनसाठी काय काय करता येईल हे निश्चितच तिने करावं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. नक्कीच, खूप छान मॅम. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत स्तनांचा कॅन्सर जनजागृती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर ज्योती मेघडंबर नवनाळे मॅम. प्रेक्षक हो, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण स्तनांची जी कारणे आहेत, अनुवंशिकता आहे, व्यसनाधीनता आहे, त्याचप्रमाणे गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन असेल, यासारख्या गोष्टींवर चर्चा केली होती. त्याचप्रमाणे मॅमने सांगितल्याप्रमाणे जर घरामध्ये अनुवंशिकता म्हणजे आईला, आजीला किंवा कोणालाही घरात असेल तर तुम्ही टेस्ट करू शकता. जवळच्या दवाखान्यामध्ये जाऊन स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवून टेस्टिंग करून, स्क्रीनिंग करून याची माहिती घेऊ शकता. आपण पुढे याबद्दल बोलणारच आहोत. पण मॅम, आपण पुढे जाण्यापूर्वी स्तनांचा जो कर्करोग आहे त्याची लक्षणे आणि त्याचे प्रकार कशा प्रकारचे असतात याबद्दल काय सांगाल? येस. आता जेव्हा आपण लक्षणांचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं पहिलं लक्षण जे आपल्याला सापडतं ते म्हणजे स्तनामध्ये कुठेतरी गाठ निर्माण होते. बरोबर. खूपदा त्या स्त्रीच्या हे लक्षात येत नाही, कारण आपल्याकडे स्वतः स्तनांची तपासणी करणं ही कॉन्सेप्ट अजून तरी तितकीशी रूढ झालेली नाहीये. कदाचित आमच्यासारख्या ज्या डॉक्टर्स महिला आहेत किंवा आमच्यासारखे जे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ही संकल्पना असेल, बट स्टील तिथे सुद्धा या प्रकारची गोष्ट केलेली जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत नाही. आणि याच्यासाठी मला एक छोटंसं उदाहरण इथे तुमचं एक मिनिट थोडंसं इथे बोलायला आवडेल. ते असं की जेव्हा मी एका याच्या पूर्वीचं जे माझं कॉलेज होतं त्या ठिकाणी मी नोकरीला होते. साधारण 2010 मध्ये मी जॉईन झाले शासनामध्ये. तर त्यावेळेला जेव्हा माझी एक पहिली विद्यार्थिनी होती, त्या विद्यार्थिनीला मी एक संशोधन कार्य आम्ही दोघींनी मिळून केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही मुळातच विषय असा घेतला होता की रिस्क फॅक्टर आणि स्तनांचा कर्करोग याविषयी मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि नॉन मेडिकल कॉलेजेसमध्ये जागरूकता काय आहे. तर याच्याबद्दल जेव्हा आम्ही संशोधन केलं मॅडम, तर त्यावेळी मला अगदी शॉकिंग असं एक आम्हाला कन्क्लुजन आणि निष्कर्ष मिळाला. तो असा की जे 4-5 कॉलेजेस आम्ही मेडिकल कॉलेजेस याच्यासाठी निवडले होते संशोधनासाठी आणि काही नॉन मेडिकल कॉलेजेस, तर इव्हन मेडिकल कॉलेजेसमधल्या मुलींच्या मध्ये सुद्धा या स्तनांच्या कॅन्सरबद्दल म्हणावी तितकी जागरूकता नाही. दे डोंट इवन नो अबाउट क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन ॲज वेल ॲज सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. कदाचित माहिती असेल पण हे केलं जात नाही त्यांच्याकडून सुद्धा. अँड दिस इज व्हेरी शॉकिंग कन्क्लुजन फॉर अस. सो मला असं वाटतं की ज्या कोणी डॉक्टर महिला या ठिकाणी विद्यार्थिनी हा आपला कार्यक्रम बघत असतील त्यांनी तर निश्चितच आपण आता पुढे जे सांगणार आहोत ते करावंच, म्हणजे याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन करता येईल. त्याचबरोबर ज्या नॉन मेडिको इथे महिला असतील त्यांनी सुद्धा निश्चितच आता मी जे सांगणार आहे त्याचा अवलंब करावा. तर आता आपण लक्षणांकडे थोडंसं वळूयात. तर लक्षणांमध्ये पहिलं लक्षण आहे की स्तनामध्ये गाठ निर्माण होणं. आता खूपदा असं असतं आपल्याकडे मॅडम की या स्तनांमध्ये होणाऱ्या ज्या गाठी आहेत ना ह्या खूपदा वेदना नसलेल्या असतात सुरुवातीला. ऑफकोर्स नुसती स्तनांमध्येच अशी नाही, कुठल्याही ठिकाणी जेव्हा शरीरामध्ये गाठ निर्माण होते सुरुवातीला आपलं लक्ष जातच नाही. कारण का, जोवरती आपल्याला त्रास देत नाही. जेव्हा वेदना व्हायला सुरुवात होते त्यावेळेला निश्चितच आपलं लक्ष त्या गाठीकडे जातं आणि मग आपण म्हणतो की नाही आता आपल्याला डॉक्टरकडे जायला पाहिजे. पण महिलांनो, मला या ठिकाणी प्रेक्षकांनो असं सांगायला निश्चित आवडेल की स्तनांची गाठ जी आहे
ही सुपरफिशियल नसल्यामुळे आणि फॅट टिश्यू तिथे जास्त असल्यामुळे आपल्याला ती लगेच लक्षात येत नाही. हे सेंटेन्स मी परत एकदा बोल्ड करीन की स्तन हा जो अवयव आहे हा मुळातच फॅट डिपॉझिशन असलेला अवयव आहे आणि त्यामुळे आपल्याला तिथे असणारी गाठ ही जर का खोल असेल आणि जरी वरवरची असेल तरी ती आपल्याला लगेच लक्षात येत नाही. आणि म्हणूनच आम्ही आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना असं सांगतो की सेल्फ ब्रेस्ट पाल्पेशन म्हणजेच स्वतः तुम्ही स्तनांची तपासणी पाळीच्या नंतर 4थ्या दिवसानंतर सुरू करा आणि पुढे 4-5 दिवस रोज स्तनांची स्वतः तपासणी करा. याचा अर्थ काय, हे जर तुम्ही केलं तर डीप जरी ती गाठ असेल तरी ती गाठ तुमच्या हाताला लागेल आणि छोटी जरी असेल तरी ती तुमच्या हाताला लागेल. आणि छोटी एकदा गाठ तुमच्या हाताला लागली की ती निश्चितच पुढे वाढण्यापासून आपल्याला बचाव करता येईल. तर हे पहिलं लक्षण झालं की स्तनामध्ये गाठ निर्माण होणं. आता दुसरं जे लक्षण आहे ते आपण बघूयात की कधी कधी या ज्या गाठी आहेत या स्तनांमध्ये निर्माण न होता कधी कधी आपल्याला त्या आजूबाजूला बघायला मिळतात. म्हणजेच स्तनांच्या बाजूला असणारा जो अवयव आहे ज्याला आपण ॲक्झिला असं म्हणतो किंवा शुद्ध मराठीमध्ये काखेत निर्माण होणारी गाठ असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. 1-2 मिनिटं. बरोबर. प्रेक्षक आहोत तोपर्यंत आपण एक फोन घेऊया. रुपेश गुजराती सिन्नरवरून बोलतायत. हॅलो हॅलो रुपेश सर. मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम. बोला सर. सिन्नर जिल्हा नाशिक लालचुक सिन्नर. माझा असा प्रश्न आहे की जशी आता मध्यंतरी जी लस निघाली लेडीजच्या त्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर HPV वॅक्सिन. येस. तशी तर त्याचे जे 9 ते 14 जसं वयोगट जसं त्यांनी सुरू केलेलं आहे तसं ब्रेस्ट कॅन्सरवर सुरुवातीला काही प्रोसेस मध्ये आहे का टाटामध्ये किंवा कुठे काय असं येऊ शकते लस अशी येऊ शकते. आणि शाळा महाविद्यालयातून याचं फार सुरुवातीपासून जनजागृती म्हणावी अशी होत नाही अजून सुद्धा. बरोबर, अगदी बरोबर. तर ती फार महत्वाचं आहे मॅडम. बरोबर. कारण सर्व अंडर एज मुलींना अजून याबद्दल काही नॉलेज नाही. अगदीच. धन्यवाद सर. तुमचा प्रश्न कळलेला. मॅम लस बद्दल विचारलेला आहे त्यांनी. रुपेश सर, अतिशय छान तुमचा प्रश्न आहे आणि तुम्ही म्हणताय हे अगदीच बरोबर आहे की आपल्याकडे ना जनजागृती अजिबातच नाही आहे आणि त्याच्याचमुळे आपल्याकडे मृत्यूचं प्रमाण जे आहे ना हे जास्त आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जनजागृती नाही आहे म्हणजे काय, तर मुळातच आपल्याकडच्या ज्या महिला आहेत ना त्या काय करतात, आता त्या विद्यार्थिनी असो, महिला असो, लग्न झालेल्या असो, बाहेर जॉब करणारा असो, माझ्यासारख्या बाहेर जाणाऱ्या असो, मॅडमसारख्या काम करणाऱ्या असो, कुठल्याही क्षेत्रातली महिला जी आहे आपल्याकडे ती मुळातच तिला गाठ आली की लगेचच घरात सांगत नाही. ही पहिली गोष्ट. तिच्या नवऱ्याला सुद्धा ती लगेच सांगत नाही. ही पहिली गोष्ट. कारण का तर ती दुखत नाही, त्रास देत नाहीये ना, मला त्रास होत नाहीये ना. ताप आला की काय होतं, मला काहीतरी लक्षणं दिसतात, मला ताप येतो, मी झोपून राहते. याच्यात काय होतं, आपण झोपून राहतच नाही ना. गाठ निर्माण झाली की मी काही लगेच झोपत नाही. जोपर्यंत मला जास्त लक्षणं दिसत नाही, मला त्याचा त्रास होत नाही, तोपर्यंत मी झोपून राहत नाही. म्हणूनच सर मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं, जनजागृती निर्माण करणं खरोखरच 10वी नंतरचे जे काही कॉलेजेस आहेत म्हणजे साधारणपणे 16व्या वर्षापासून पुढे, आणि मी तर असं म्हणेन की पाळीचं वय आता जर का इतकं कमी झालंय, साधारण 6वी आणि 5वीतच जर का मुलींना पाळी येते आहे, तर आपण हायस्कूलपासूनच ही जनजागृती निर्माण करायला हरकत काय. तर सरांचं खूप छान आम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळालाय, तर आम्ही निश्चितच याचा विचार करू आणि नंतर याबद्दल आपण निश्चित बोलू. तर मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर मी दिले. आणि वॅक्सिनचा प्रश्न आहे तुमचा, करेक्ट. तर आता HPV जे वॅक्सिन आहे, तर आता आपल्याकडे ना गर्भाशय कॅन्सर होऊ नये किंवा त्याचंही आपल्याकडे प्रमाण खूप जास्त आहे. 1 नंबरला तो आहे आणि 2 नंबरला मी असं म्हणेन की हा आहे कॅन्सर स्तनांचा. तर त्याच्यावरचं वॅक्सिन सर आपल्याकडे आलेलं आहे आणि सध्या मार्केटमध्ये ते उपलब्ध पण आहे आणि ते आपण देतो पण आहे. पण स्तनांच्या कॅन्सरवरती अलीकडेच रिसर्च झालाय आणि एक वॅक्सिन आलेलं आहे. पण माझ्या माहितीमध्ये किंवा मी स्वतः पाहिलेलं नाहीये की हे वॅक्सिन घेतलंय किंवा काय, तर याबद्दल निश्चितच आपण नंतर चर्चा करूयात. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. नक्कीच. मॅम आपण लक्षणांबद्दल बोलत होतो, तर साधारणपणे स्त्रियांना कोणती लक्षणे, म्हणजे अगदी समजा गाठ लागलेली नाहीये हाताला किंवा अजूनही काही जाणवलेलं नाहीये, पण तरी पण अशी काही लक्षणं असतात का की ज्याच्यावरून तिला एक आयडिया येऊ शकते की आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या स्तनांमध्ये काय सुरू आहे. राईट.
तर आत्ता तो आपला अर्धवट मध्ये प्रश्न आला म्हणून राहिला. तर पहिली गोष्ट मी मगाशीच सांगितलं की स्तनांमध्ये आपल्याला गाठ निर्माण होते किंवा कधी कधी स्तनामध्ये नव्हतं आपल्याला काखेच्या ठिकाणी गाठ निर्माण झालेली बघायला मिळते. बरोबर. आता याच्यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं एक लक्षण त्या स्त्रीनं स्वतःचं स्वतः बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, जे निपल्स आहेत किंवा आपण त्याला मराठीमध्ये स्तन चुचुक असं म्हणूयात किंवा निपल्स हा साधारण रूढ झालेला शब्द आहे, हा जास्त मला बोलायला आवडेल. तर कधी कधी असं होतं की स्तनामध्ये गाठ कुठेही नाहीये, काखेमध्येही कुठे गाठ नाहीये, पण त्या निपलमधून स्त्राव निघताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आमच्याकडे रुग्ण येतात ते कसे की मॅडम माझ्या इथे कुठेच गाठ नाही किंवा मला वेगळा काहीच त्रास नाहीये, पण मला ना त्या निपलमधून डिस्चार्ज होतो काहीतरी. मग आम्ही विचारतो की बाबा कुठल्या प्रकारचा तो स्त्राव आहे, तो स्त्रावाचा रंग काय आहे, लाल आहे किंवा काय पिवळा आहे किंवा पांढरा आहे, कशा प्रकारचा तो स्त्राव आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. जरी कुठेही गाठ नाहीये पण त्या निपलमधून डिस्चार्ज येतोय, स्त्राव येतोय, तर त्या निश्चितच स्त्रीने प्रचंड जागरूक व्हावं आणि लगेचच तिच्या जवळच्या गायनेकॉलॉजिस्टकडे जावं आणि त्या सगळ्या तपासण्या जे काही त्या डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने पुढे जावं. आता याच्यानंतरचं आपण एक लक्षण बघूयात. ते म्हणजे काय की ज्या ठिकाणी गाठ आलेली असेल, मग तो कुठलाही क्वाड्रंट असेल आपल्या स्तनाचा, साधारणपणे 4 क्वाड्रंट असतात म्हणजे भाग असतात, तर त्या 4पैकी कुठल्याही भागामध्ये जरी ती गाठ असेल तर ते गाठीचा साईज जर का थोडासा जास्त असेल, म्हणजे 3 mm पेक्षा जास्त आहे, 4 पेक्षा जास्त आहे, तर त्या ठिकाणी एक उंचवटा तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. तो उंचवटा म्हणजे काय, इरेग्युलॅरिटी आपल्याला तिथे बघायला मिळते. म्हणजेच जर त्या स्त्रीने स्वतःच्या स्तनांची तपासणी आरशासमोर उभं राहून करणं खूप गरजेचं आहे. हे जर का तिने प्रत्येक महिन्याला पाळी संपल्यानंतर 5व्या दिवसापासून पुढच्या 5 दिवस दररोज सकाळी अंघोळीपूर्वी जर तिने आरशासमोर उभं राहून स्वतःच्या स्तनांची तपासणी केली तर तिला कुठेतरी उंचवटा झालाय का, कुठेतरी इरेग्युलर दिसतंय का माझ्या स्तनांमध्ये, काहीतरी कुठला तरी भाग जास्त मोठा दिसतोय का माझा, काहीतरी इथे खड्डा पडलाय का, हे तिला लगेचच लक्षात येईल. आणि हे लगेच लक्षात आलं की निश्चितच पुढे होणाऱ्या गंभीर उपद्रवांपासून किंवा कॉम्प्लिकेशनपासून आपल्याला स्वतःला तिला वाचवता येईल. तर हे एक लक्षण झालं. आता पुढचं लक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे काय की कधी कधी मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे गाठी पेनलेस असतात, वेदना रहित गाठी असतात, पण कधी कधी छोटी जरी गाठ असली तरी त्या स्त्रीला त्या ठिकाणी वेदना झालेली आपल्याला बघायला मिळते. तर वेदना झाली तर निश्चितच ती डॉक्टरकडे येणार. पण आपल्याकडे त्यातल्या त्यात आपण भारतामध्येच असं म्हणूयात की खेडोपाडी राहणाऱ्या स्त्रिया खूप जास्त आहेत. जरी आपल्याकडे आता करिअरिस्टिक स्त्रिया झाल्यात किंवा शहराकडे येणारा भाग किंवा शहराकडे येणारा वर्ग हा खूप जास्त झालाय, पण तरी सुद्धा आपल्याकडे खेड्यामध्ये सुद्धा खूप स्त्रिया राहतात आणि या स्त्रियांना हे माहितीच नाहीये की स्तनांची तपासणी म्हणजे काय असतं किंवा हा कॅन्सर नेमका काय. तिला केव्हा कळतं माहितीये का मॅडम, हे मी प्रॅक्टिकल तुम्हाला सांगू इच्छिते. केव्हा तिला कळतं, आपल्या शेजारी कुणीतरी कॅन्सरने गेलंय, एक ती जी बाई आहे तिला अमुक तिला कॅन्सर झालाय आणि त्याच्यामुळे ती गेलीये, असं कळतं तेव्हा तिला लक्षात येते की अरे हे कॅन्सर म्हणजे काय आहे. किंवा तिला असं कळतं की माझ्या नातेवाईकांमध्ये कुणाकडे तरी केमोथेरपी वगैरे काहीतरी असं टाटाला नेलंय आणि ते सुरू झालंय, असं तिला कळतं. तेव्हा तिला लक्षात येतं की अरे मग हे कॅन्सर काहीतरी प्रकरण गंभीर आहे. मग ती कोणाला तरी विचारते हे नेमकं काय आहे. तर तिथून तिला सुरुवात होते कॅन्सरची माहिती घेण्याबद्दल किंवा देण्याबद्दल, तिथून सुरुवात होते. पण प्रेक्षकांनो, मला या ठिकाणी खूप सांगणं हे महत्त्वाचं वाटतं की जरी आपल्या घरात कोणाला नसू दे कॅन्सर, कोणी नाही जाऊ दे आपल्या घरातनं किंवा शेजारी पाजारी नको होऊ दे कोणाला कॅन्सर, पण आज आपली ही काळाची गरज आहे. दिस इज अ नीड ऑफ आवर फॉर एव्हरी वुमन, फॉर एव्हरी स्टुडंट, फॉर एव्हरी गर्ल हु इज हॅव्हिंग मेनार्के ॲट द एज ऑफ 10 or 11 or 12 ॲट द एंड द मेनोपॉझल एज, जे आपण वाढलंय असं म्हणतोय. म्हणजे 60च्या नंतरची असू दे स्त्री किंवा 70च्या नंतरची असू दे, कुठल्याही वयातली स्त्री असू दे, तिला घरात जरी कॅन्सर झालेला नसेल, बाजूला जरी कोणाला झालेला नसेल, तरी सुद्धा तिने ह्या कॅन्सरबद्दल अवेअर असणं, जागरूक असणं,
प्रचंड गरजेचं आहे. कारण या ठिकाणी मॅडम मी एक वाक्य अजून बोल्ड करू इच्छिते की आज मला कॅन्सर नाहीये किंवा तुम्हाला कॅन्सर नाहीये स्तनांचा, याचाच अर्थ पुढे होणार नाही असं अजिबात नाही. एव्हरी फिमेल, एव्हरी लेडी इज प्रोन टू कॅन्सर. कारण आपल्याकडे जी बदललेली लाईफस्टाईल आत्ता आलेली आहे, बदललेला आहारविहार जो आहे, सगळ्या गोष्टी बदलत आहेत. सोशल मीडिया जो आहे, आपण त्याचा सगळेच जण खूप जास्त प्रचंड प्रमाणामध्ये वापर करतोय. शिवाय जी व्यसनाधीनता वाढलेली आहे, पार्ट्यांचं स्वरूप वाढलंय, छोट्या मोठ्या गोष्टींना आपण पार्टी करतो. तर या जे आहेत हे कारणं जी आहेत आपल्याला बघायला मिळतात आणि लक्षणं ही सगळी आपल्याला बघायला मिळतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत स्तनांचा कर्करोग जनजागृती या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर ज्योती मेघडंबर नवनाळे मॅम. प्रेक्षक हो, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण स्तनांचा जो कॅन्सर आहे त्याची कारणं जसं की अनुवंशिकता आहे, व्यसनाधीनता आहे, त्याचप्रमाणे अगदी लहान वयामध्ये येणारी पाळी असेल, पुढे लांबलेला रजस्राव जसे जलद निवृत्ती म्हणतात ते असेल, यांसारखी अनेक कारणे ही साधारणपणे असू शकतात किंवा असतील म्हणून स्तनांचा कॅन्सर होईल असंही नाही आहे. त्याचप्रमाणे लक्षणामध्ये मॅमने सांगितलं की स्तनांच्या ठिकाणी किंवा काखेमध्ये कुठेही गाठ येऊ शकते. त्याचप्रमाणे निपल्समधून होणारा कुठलाही अनियमित रक्तस्राव म्हणण्यापेक्षा कुठलाही स्राव, साधारणपणे ज्या वेळेला लॅक्टेशन पिरियड म्हणजे ज्यावेळेला माता ही दूध पाजत असते त्याच्या व्यतिरिक्त होणारा जो स्राव असेल, मग पाण्यासारखा असेल, दुधासारखा असेल, या प्रकारचा कुठलाही स्राव जर होत असेल तर साधारणपणे स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन तुम्ही तपासणी करून घेऊ शकता. कारण की ही जी लक्षणं आहेत ही स्तनांच्या कॅन्सरमध्ये बहुतांशी प्रमाणामध्ये आढळतात. आणि त्याच्यामुळे डायग्नोसिस जर लवकर झालं तर पुढे असणारे उपचारही आपण लवकर करून घेऊ शकतो. प्रेक्षक हो, पुढे आपण नक्की कॅन्सरसाठी कुठली निदान पद्धती आहे, आधुनिक पद्धती कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेणारच आहोत. मॅम, स्तनांच्या कॅन्सरसाठी कोणकोणत्या आधुनिक निदान पद्धती आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आता आपल्यासाठी. आता मी सगळ्यात महत्त्वाचं असं सांगेन की एकदा आपल्याला लक्षात आलं की त्या स्त्रीला स्तनामध्ये गाठ आहे, ती जेव्हा आमच्याकडे येते त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट जी मी सांगेन त्याला आम्ही मॅमोग्राफी असं म्हणतो. की जो मला प्रेक्षकांसाठी शुद्ध मराठीमध्ये सांगायला असं आवडेल की मॅमोग्राफी ही एक प्रकारची एक्सरे सारखी तपासणी आहे. की जसं की तुम्ही खोकला आल्यावर किंवा इतर काही छातीचा आजार झाल्यावर जसं तुम्ही एक्सरे काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाता, तसंच इट इज नथिंग बट लाईक एक्सरे. तर हे एक्सरे सारखंच एक मशीन असतं, पण ते फक्त मॅमोग्राफीसाठी वापरलं जातं. तर हे अत्यंत साधी आणि सोपी तपासणी आहे. इथं मला महिला वर्गांना सांगायला आवडेल की प्रत्येक महिलेने वय वर्ष 40 नंतर साधारणपणे वर्षातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2 वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या घरात कॅन्सर असो किंवा आपल्या घरात कॅन्सर नसो, मला काही त्रास असो किंवा मला काही त्रास नसो, कंपल्सरी वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातून एकदा तरी आपण मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे. तर ही मॅमोग्राफी जी आहे ही एक्सरे सारखीच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की नेमका तो ट्यूमरची साईज किती आहे किंवा त्या स्तनामध्ये जी ग्रंथी किंवा अर्बुद निर्माण झालंय त्याचा साईज किती आहे, तो कुठेपर्यंत वाढलेला आहे, कुठल्या भागामध्ये आहे. तर हे सगळं आपल्याला त्या मॅमोग्राफीमध्ये दिसतं. आता दुसरी जी तपासणी आहे त्याला आम्ही म्हणतो FNAC. आमच्या सायंटिफिक शास्त्रीय भाषेमध्ये त्याला आपण म्हणूयात फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. हेच मला आपल्या प्रेक्षक वर्गांना सांगायला असं आवडेल की हे दुसरं तिसरं काही नसून एक इंजेक्शन तुम्ही जसं घेता त्याच इंजेक्शनच्या साहाय्याने, त्याच सुईच्या साहाय्याने आम्ही त्या स्तनांमध्ये असलेल्या गाठीमधून तो जो स्त्राव आहे तो बाहेर काढतो आणि प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी करतो. त्याला आपण म्हणतो फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. ही दुसरी तपासणी आहे की ज्याच्यामधून आपल्याला 99.9% कुठल्या प्रकारचं कॅन्सर आहे हे आपल्याला त्याच्यातून निदान केलं जातं, अचूक निदान होतं. आता पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणूयात बायोप्सी, ज्याला आपण ट्रू कट बायोप्सी असं म्हणतो, किंवा शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो त्याला की जिथे गाठ आहे त्या गाठीमधून एक छोटासा तुकडा आपल्याला
त्या निडलच्या साहाय्याने आपण बाहेर काढतो आणि प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी केली जाते. पण आधीची जी FNAC चाचणी आपली आहे त्याच्यापेक्षा ही जी बायोप्सी आहे किंवा तुकडा काढून होणारी जी तपासणी आहे ही अत्यंत जास्त कन्फर्मेटरी किंवा निश्चित निदान करणारी तपासणी आहे. याच्यातून आपल्याला 100% निदान कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, कुठल्या स्टेजमध्ये आहे, कुठल्या ग्रेडमध्ये आहे आणि त्याचं निदान काय आहे हे आपल्याला निश्चित या तपासणीमधून कळतं. त्याच्यानंतरची शेवटची जी तपासणी मी सांगेन ती आहे हिस्टोपॅथॉलॉजी. पण ही हिस्टोपॅथॉलॉजी जी तपासणी आहे ही आपल्याला लगेचच करता येत नाही. जेव्हा त्या स्त्रीचं ऑपरेशन होतं किंवा तो गाठीचा तुकडा जो आहे हा आपण बाहेर काढतो, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, तो तुकडा बाहेर काढल्यानंतर ती जी गाठ आपण बाहेर काढतो त्या गाठीची केली जाणारी तपासणी आहे. ही गाठ आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवतो आणि हे मात्र जे आहे याच्यामध्ये अचूक निदान 101% 100% अचूक निदान आपल्याला होतं आणि याच निदानाच्या आधारावरती आपली पुढे जी आहे ही ऑन्कोलॉजिस्ट ट्रीटमेंटचा प्रकार किंवा ट्रीटमेंट काय द्यायची हे ठरवत असतात. तर ह्या 4 तपासण्या आपल्याला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्यात महत्त्वाच्या सांगता येतील. बरोबर. ज्या वेळेला घरामध्ये लेडीजला कळतं की स्तनामध्ये गाठ आहे त्यावेळेला तिने खबरदारी किंवा त्याची काळजी म्हणून काय करायला पाहिजे? निश्चित. तर आता हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता जेव्हा एखाद्या स्त्रीला कळतं की मला स्तनामध्ये गाठ आलेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी इथे सांगू इच्छिते प्रेक्षक वर्गाला की गाठ छोटी आहे, गाठ मोठी आहे, गाठ दुखते किंवा गाठ दुखत नाही आहे याचा अजिबात विचार करायचा नाही. ताबडतोब दुसऱ्या मिनिटाला ते घरात सांगा आणि नवरा जरी म्हणाला की नाही बाबा दुखत नाही तर लगेच नाही जायचं, तर लगेचच्या लगेच आधी तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे जा. कारण गाठ दुखणारी असो की प्रेक्षकांवर चर्चा सुरू ठेवणार आहोत. तिथे एक फोन येतोय आपल्याला, मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅम. मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे बाई बाळंतीण होते आणि मग तिचं दूध भरपूर येत असतं आणि मग त्याच्यानंतर तिला काही काही गाठ आल्यासारखं होतं, पण ती गाठ असते असं नाही, तर ती टाळू लागल्यामुळे होते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग तिने काळजी काय घ्यावी? झोपून घेते, बसून घेते? आणि अजून एक प्रश्न मला विचारायचा की त्यांनी समजा जर ब्रेसलेट घालायचे असेल तर किंवा ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी कुठली काळजी घ्यावी, कपडे कुठले वापरावेत? कशाचं ऑपरेशन झाल्यानंतर? कॅन्सरचं. हां, अच्छा अच्छा, ठीक आहे. धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न यांचा असा होता आपला की दुधाच्या गाठींबद्दलचा, बरोबर? गाठींबद्दल, हां. तर अतिशय महत्त्वाचा चांगला प्रश्न आहे मॅडम तुमचा. तर आता बेसिकली जेव्हा एखाद्या स्त्रीची, महिलेची डिलिव्हरी होते आणि त्यानंतर तिला जेव्हा बाळ होतं आणि त्या स्तनांमध्ये जेव्हा दुधाच्या गाठी तयार व्हायला लागतात, तर सगळ्यात महत्त्वाचं इथे आपण असं म्हणूयात की ब्रेस्ट फिडिंग हे खूप महत्त्वाचं आहे. जर ब्रेस्ट फिडिंग हे योग्य पद्धतीने केलं, प्रॉपर केलं, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सल्ल्यानुसार केलं तर कुठल्याही प्रकारच्या गाठी त्या स्तनामध्ये व्हायला नकोत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे आपल्या हातात नाहीये, तर या गाठी जर का तयार झाल्या तर लगेचच आपण त्या डॉक्टरकडे जायचे किंवा आपल्या गायनेकोलॉजिस्टकडे जा आणि ह्या नक्की दुधाच्या गाठी आहेत की अजून काही वेगळं आहे याची तपासणी करून घ्या. पहिली गोष्ट मला प्रेक्षक वर्गांना इथे आधी सांगावीशी वाटेल की साधारणपणे 80% गाठी या स्तनात असणाऱ्या या कॅन्सरच्या नसतात. हे मी बोल्ड करीन इथे सेंटेन्स परत एकदा की 80% ज्या स्तनांच्या ठिकाणी आपल्याला गाठी आढळतात या 80% गाठी या निर्धोक असतात, त्या कॅन्सरच्या नसतात. पण म्हणून आपण काही डॉक्टरकडे जाणं टाळायचं नाही. जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही, त्याचं निदान होत नाही ती गाठ कुठली आहे, तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की ही कॅन्सरची गाठ आहे किंवा कॅन्सरची गाठ नाही आहे. तर दुधाच्या जरी गाठी असतील तरी तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा किंवा या गाठी होऊ नयेत म्हणून आपल्या डॉक्टरकडून डिलिव्हरी झाल्यानंतर सगळं जाणून घ्या की बाळाला दूध किती किती तासांनी पाजणं गरजेचं आहे, कसं पाजणं गरजेचं आहे, कुठल्या पोझिशनमध्ये पाजणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल की त्या गाठी तयारच होणार नाहीत किंवा एक्सेस जे राहिलेलं दूध आहे त्याचं काय करायचं, ते कसं बाहेर काढायचं, काढायचं की नाही काढायचं. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शास्त्रीय पद्धतीने तुमच्या डॉक्टर तुम्हाला माहिती देतील आणि तुम्ही त्या डॉक्टरकडे जाऊन संपर्क करा.
ठीक आहे. आता दुसरा जो प्रश्न होता आपल्याला की ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्या प्रकारचे कपडे वापरायचेत, तर साधारणपणे ब्रेस्ट कॅन्सरचं जर का ऑपरेशन झालेलं असेल तर मुळातच ब्रेस्ट कॅन्सर असं आपण नको म्हणूयात. इथे निश्चितच सीझनल जे आपल्याकडे सीझन सांगितलेत, पावसाळा आहे, हिवाळा आहे आणि उन्हाळा आहे, तर या ऋतूनुसार आपण नेहमीच पेहराव करतो किंवा करायलाही आपल्याला आवडतं की जसं की आत्ता आपण म्हणूयात की उन्हाळा सुरू आहे, तर उन्हाळ्यामध्ये निश्चितच कॉटनचे कपडे प्रत्येकालाच घालायला चांगले वाटतील आणि त्याचा आपल्याला फायदाच होईल. तर तसंच मॅडम मला असं म्हणायचं आहे की असं काही स्पेसिफिक कुठले कपडे वापरा असं आमच्या कॅन्सरमध्ये दिलेलं नाहीये किंवा शास्त्रोक्तही नाहीये, पण प्रत्येकाने जर सुती जास्त कपडे वापरले तर निश्चितच ते कुठल्याही सीझनमध्ये नो डाऊट चांगलंच असतं. आता हिवाळ्यात जर त्या स्त्रीचं ऑपरेशन झालेलं असेल तर तिला थोडे गरम कपडे आपल्याला वापरायलाच लागतील. पावसाळ्यात जर असेल तर थोडी थंडी असेल तर थोडेसे गरम कपडे चालतीलच. उन्हाळ्यामध्ये निश्चितच आपण कॉटनचे वापरूयात थोडे, पण कॅन्सर झालाय म्हणून काहीतरी वेगळे कपडे असं निश्चित नाही. पण मी या ठिकाणी एक मात्र परत एकदा सांगू इच्छिते, कुठलीही मुलगी असेल, कुठल्याही वयातली असेल किंवा मेनोपॉज झालेली जरी व्यक्ती असेल, म्हातारी जरी स्त्री असेल, तरुण जरी असेल आणि छोटी जरी असेल, तर इथे मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आपल्या इनर्सबद्दल म्हणजेच अंतर्वस्त्रांबद्दल मला बोलायला आवडेल. आजकाल स्त्रियांना कोणालाही सुंदर दिसणं तर निश्चितच आवडतं आणि त्यामुळे फिट अँड फाईन किंवा जास्त फिट कपडे घातले जातात. तर असं कृपया करून महिला वर्गाने असं करू नका. प्रेक्षक वर्ग जर महिला याच्यामध्ये जास्त असेल तर आपल्याला थोडेसे ढिले कपडे वापरायचे. म्हणजे खूप टाईट कपडे जर वापरलेत तर होतं काय, त्या ब्रेस्टच्या ठिकाणी असणारे जे स्नायू आहेत ते घट्ट राहतात आणि जेवढे घट्ट तुमचे त्या ठिकाणचं फॅट राहील तेवढं आपल्याला पुढे कुठलाही आजार होण्याला कारणीभूत ठरतं. त्यामुळे जी आपली ब्रेसियर तुम्ही वापरता किंवा ब्रा वापरता त्याची जी साईज आहे ती पण थोडीशी एक जास्त तुम्ही वापरू शकताय. आणि घट्ट कपडे जर मी चुडीदार घातलेला असेल, साडी घातली असेल, ब्लाऊज घातलेला असेल तर तोही थोडासा सैल निश्चितच असावा. आणि रात्री जर आपण काळजी घ्यायची असेल तर रात्री या गोष्टी काढून जर आपण हे केलं तर जास्त उपयोगी पडेल आणि ती घट्टता येणार नाही त्या स्नायूंना. तर एवढी काळजी निश्चितच महिला वर्गाने घ्यावी. नक्कीच. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत स्तनांचा कर्करोग जनजागृती या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर ज्योती मेघडंबर नवनाळे मॅम. प्रेक्षक हो, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण स्तनांच्या कॅन्सरचं निदान कसं केलं जातं याबद्दल मॅमने सविस्तर माहिती सांगितली. त्यामध्ये मेमोग्राफी ही एक स्पेसिफिक टेस्ट जी आहे ती फक्त स्तनांच्या कॅन्सरसाठीच केली जाते. याच्यामध्ये स्तनांचा एक्सरे सारखी एक ट्रीटमेंट केली जाते. ट्रीटमेंट म्हणण्यापेक्षा एक निरीक्षण केलं जातं. जसं आपण एक्सरे काढतो तशी ती टेस्ट असते आणि त्याद्वारे आपल्याला कळतं की आतमध्ये स्तनांच्या आतमध्ये काय कंडिशन आहे. त्याचप्रमाणे FNAC म्हणजे इंजेक्शन देऊन आतमधला पार्ट बाहेर काढून त्याची परीक्षा केली जाते. त्यानंतर बायोप्सी म्हणजे ज्या वेळेला एखादी गाठ आपल्याला सापडली असेल किंवा स्तनांच्या आतमधला जर पार्ट आपल्याला जाणवला की काहीतरी संशयास्पद आहे, त्यावेळेला मग तो पार्ट बाहेर काढून त्याची तपासणी केली जाते. आणि हिस्टोपॅथॉलॉजी ही एक शेवटची चिकित्सा असते की जे कन्फर्मेटरी टेस्ट म्हणजे निदान निश्चित करण्यासाठी केली जाणारी चिकित्सा असते. या चिकित्सा सर्वसाधारणपणे सगळ्या निदान केंद्रांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. जर कोणाला संशय आला तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कुठल्याही निदान चिकित्सा केंद्रामध्ये जाऊन त्याची निदान करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे मॅमनी आपल्याला लक्षणांबद्दलही सांगितलेलंच आहे. त्याचप्रमाणे सेल्फ डिटर्मिनेशन किंवा सेल्फ एक्झामिनेशन हा एक प्रकार मॅम मगासपासून आपल्याला खूप वेळा सांगत आहेत. तर मॅम सेल्फ एक्झामिनेशन हे तुम्ही म्हणता की प्रत्येक स्त्रीने घरच्या घरी करायलाच पाहिजे, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सविस्तर सांगाल का? हा एक आपल्यासाठी आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी असं म्हणेन की आजच्या आपल्या या मुलाखतीतलाच एक होम टेक अवे मेसेज ज्याला आपण म्हणतो की आज आपण काय घेऊन जायचं याच्यातून किंवा या मुलाखतीतून प्रेक्षकांनी, तर ते हेच घेऊन जायचंय. ते असं की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजेच स्त्रियांनी स्वतःची स्तनांची तपासणी करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण डॉक्टरकडे जाऊन तर करतोच, डॉक्टर तुमची तपासणी करेलच, पण तुम्ही स्वतःचे डॉक्टर व्हा बेसिकली, असं मला म्हणायचंय. म्हणजेच काय की दर महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला पाळी येते, मग ती तरुण मुलगी असेल किंवा मिडल एजमधली स्त्री असेल किंवा मेनोपॉज झालेली स्त्री असेल,
तुम्ही असं अजिबात लक्षात घेऊ नका की आता मला मेनोपॉज झाले आणि आता सगळं संपलं, आता काही गरज नाही करायची. नो, ते उलट सगळ्यात घातक वय आहे कॅन्सर होण्यासाठी. म्हणूनच मी असं म्हणेन की तरुण स्त्री असो, महिला असो 40 वर्षाची 45ची किंवा 60 नंतरची स्त्री असो, प्रत्येक स्त्रीने, मी माझ्या आधीच्याच एका वाक्यामध्ये म्हणलंय की मी किंवा मॅडम किंवा काय कोणालाही स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो. हे पहिलं प्रेक्षक वर्गाने लक्षात ठेवा. मला होणार नाही किंवा तिला होणार नाही असं अजिबात कुठेही आमच्या शास्त्रात पुस्तकात लिहिलेलं नाहीये. त्यामुळे असं धरून चला की कोणालाही होईल तो कॅन्सर, मग मला का नाही होणार, मग मला होऊ नये म्हणून मी काय काळजी घ्यायची, तर ही पहिली काळजी घ्यायची. ती काय, तर स्वतः स्तनांची तपासणी करणं. यात तुम्ही असं करायचंय की समजा जर तुमच्या पाळीची डेट किंवा तारीख असेल 25 तारीख, 25 ते 5 म्हणजे आपण 30 धरूया. 4 ते 5 हे नॉर्मल मासिक पाळी असण्याचं किंवा स्त्राव जाण्याचं दिवस असतात. तर त्यातले 4था दिवस सोडून द्या. 5व्या दिवसानंतर म्हणजेच 25 ते 30 तारीख सोडून द्या. 1 तारखेपासून 1, 2, 3, 4 आणि 5 पुढचे 5 दिवस प्रत्येक स्त्रीने कॅन्सर असो नसो, काही त्रास असो नसो, तरी सुद्धा आंघोळीच्या पूर्वी सकाळी किंवा जेव्हा तुम्ही आंघोळ करताय त्यावेळेला आरशासमोर आधी उभं राहा. त्याच्यामध्ये आता एक पोझिशन दिलेले आहेत, त्यामध्ये मी असं सांगेन की पहिलं तर तुम्ही सरळ उभे राहा आरशासमोर, हात खाली करून सरळ उभे राहा आणि सरळ उभे राहिल्यानंतर बघा की कुठे आपल्याला स्तनांमध्ये काही जाणवतंय का, ही पहिली गोष्ट. कुठे उंचवटा जाणवतोय का, ही पहिली गोष्ट. दुसरे, हात वर करा म्हणजे काखेमधला भाग आपल्याला दिसेल. मग काखेमध्ये कुठे गाठ जाणवतीये का, कुठे उंचवटा आहे का, हे तुमच्या लक्षात येईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, उजव्या हाताने डाव्या स्तनाची तपासणी करायची आणि डाव्या हाताने उजव्या स्तनाची तपासणी करायची आणि डीप पाल्पेशन करायचं आहे. म्हणजे हा हात जर असेल तर तुम्हाला असा ठेवायचा आहे आणि डीपली सगळ्या भागामध्ये आपल्याला पाल्पेट करायचं आहे. या डाव्या हाताने या भागामध्ये आपल्याला पाल्पेट करायचं आहे आणि डीपली स्पर्श जो आहे हा डीप असायला पाहिजे. म्हणजेच मग त्याच्यात आपल्याला लगेच जाणवेल 2 mm ची गाठ असेल, 3 ची असेल किंवा सेंटीमीटरची असेल, ती आपल्याला लगेच लक्षात येईल. तर दिस इज कॉल्ड ॲज सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. बरोबर. विषय खूप मोठा आहे मॅम, आपल्याला वेळेअभावी थोडंसं आवडतं घ्यावं लागत आहे. तर चिकित्सेबद्दल मॅम शॉर्टमध्ये काय सांगाल? आता चिकित्सा जी आहे आपल्याला, ती पहिली तर चिकित्सा अशी राहील की जेव्हा ही गाठ 2 किंवा 3 किंवा अगदी छोटी असते 2-3 mm आणि नंतरची जेव्हा सेंटीमीटरमध्ये वाढते, तर आधीचा आपण विचार करूयात. तर आधीच्या याच्यामध्ये थोडंसं आपल्याला औषधं घेऊन ती गाठ कमी होऊ शकते निश्चितच. पण केव्हा खूप छोटी साईज असेल तर. आणि जेव्हा त्या गाठीची साईज वाढू लागते, म्हणजे 3 पेक्षा जास्त होते, 4 होते, 5 होते, 6 होते, अशा स्टेजमध्ये मात्र आपल्याला त्या गाठीचा एकदा रिपोर्ट आला आपल्याकडे, एफएनईसीचा रिपोर्ट आला किंवा बायोप्सीचा आपल्याला रिपोर्ट आला. इथे आपल्याला एफएनईसीचा नाही, बायोप्सीचाच रिपोर्ट घ्यावा लागतो आणि त्याच्याच आधारे आपल्याला ट्रीटमेंट पॅटर्न पुढे जावं लागतं. तर हा रिपोर्ट एकदा आमच्या हातात आला की प्रत्यक्ष आपले सर्जन काय सांगतायत किंवा आपले गायनेकोलॉजिस्ट काय सांगतायत, जर ते काढून टाका म्हणाले तर आपल्याला ती गाठ फक्त काढून टाकावी लागते. एकदा ती गाठ काढून टाकली की त्या गाठीची प्रयोगशाळेमध्ये तपासणी होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते ग्रेड काय, स्टेज काय. त्याच्यामध्ये जर ती 3rd आणि 4th ग्रेड दाखवत असेल, 2nd स्टेज दाखवत असेल, तर आपल्याला आपले डॉक्टर जसे सांगतात त्या पद्धतीने ती मॅस्टेक्टॉमी करायची, स्तन काढून टाकायचं किंवा नाही हे ठरवलं जातं. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमने आपल्याला चिकित्सेबद्दलही थोडक्यात खूप छान माहिती सांगितलेली आहे. इथे वेळ झालेली आहे थांबायची. विषय खूप मोठा आहे, खूप चर्चा करण्यासारखा आहे, पण वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. मॅम, आज आपण इथे आलात आणि स्तनांचा कर्करोग याविषयी खूप सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीने आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि याच्या प्रत्येक भागामध्ये आपण नवीन विषयावर नवीन तज्ज्ञांसोबत बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.